जाणीव करून घेणारा नेता आपल्या महाराष्ट्रात पहिला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या साथीदार ओमदादा निंबाळकर, रणजित पाटील असलेले, पुणे असलेले आणि जवळची. माझा काय एवढा अभ्यास नाही, पण तुला जी काय माहितीये ती सांगतो. ह्या सगळ्या सरकारनं पहिल्यापासून फसवणूक करीत आलेली. फसवणूक म्हणजे साधी नाही. ह्या मुंबई शहरात अंधेरी भागात एक स्त्री न्याय मागा गेली होती. आमच्या पवार साहेबांनी सांगितलं होतं तिचा पती मयत इलेक्शन घेऊ नका. ह्या शिंदेच्या बाहेर फुरफुरल्या. त्या बाईनं धावत्या वेगानं कोर्टात दिला आणि लढाई लढविली. 7,755 मतांना त्या शिंदेचा मोबदला त्याच्या पत्रावर टाकला. ती बाजा म्हणत होता माझ्या बाजूने बरा, काय त्या बाजूने बरा होणे. पुन्हा अनेक त्या उद्धवजी साहेबांना हिंदी येते का, ह्याला काय करते, त्याचं पडलं होतं हिंदी म्हणून मराठी होऊन. सांगा की तुम्ही हिंदी येऊ अगर नाही येऊ. आणि हे लोक तसे शेतकऱ्याची तंग जाणून घेतात तसं बाकी त्याला जाण नाही. हे ध्यानात ठेवा. शेतकऱ्याला नुसतं काय आम्ही भाव देऊ. लोकांनी कांद्याचं गरज टमाट्यावर नाही की वाहना घातल्या तिला का भाऊ काय नाही, नुसतं गुणमाट बोललंय. हे काय म्हणते ते शिंदेने मला इतकं पैसे कुठं आणायचं. लाडक्या बहिणीला चोकळून ठेवलं. तुझ्या घरी 4 चाकी टाके तुला नाही, ह्याच्या बापाच्या घरी नाहीच आहे का? 4 चाकी 2 चाकी उड काय कशाला घोषित केलं तुम्ही? फक्त शेतकऱ्याचाच न्याय करा. बोलल्या पण आणून द्या आणि एका भाषेचा त्यांच्याबद्दल मोबाईल एवढे बोलतो.